आई गावदेवी वसार ड्राइव्ह करताय, क्षेत्ररक्षक आहेत शॉर्ट कव्हरला, त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या आपण धाव घेतली नाही आय थिंक. यस, डॉट बॉल येतोय. धावसंख्या धावफलकावरती आहेत 2. रविदादा वायले यांचे सुपुत्र आहेत मिहिर आणि नितीन म्हात्रे यांचे राईट हँड लेफ्ट हँड. चिंट्या म्हात्रे इन ऍक्शन मध्ये असतील. टॉप 5 मध्ये संघ दाखल झालेला आहे. ड्राइव्ह करतायत, गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे, लश ग्रीन आउटफील्ड आहे, त्यामुळे पायाने हा चेंडू अडवलेला आहे. त्याच्यावरती मिळतील एकूण धावा 3 आणि धावसंख्या 3 ने पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती. धावसंख्या आहे 5. चौकार चेक करायचं का? यस, बाउंड्री चेक करूया आपण. बाउंड्री चेक केली जाईल, योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. चला, तिसरे पंच आपण या कुठे असेल तर तिसरे पंच. क्लोज आहे थोडस, त्यामुळे चेक केलं जात आहे. चला, ऑनफिल्ड पंच योगराज सर आपण या. अत्यंत क्लोज आहे, प्रत्येक धावेला फार किंमत आहे. एका धावेने आम्ही सामने गमावताना पाहिलेले आहेत, त्यामुळे आपण चेक करूया. अत्यंत क्लोज आहे, सीमारेषेच्या अगदी जवळ हा चेंडू त्यांनी पकडलेला आहे आणि त्यामुळे आपण चेक करतोय. योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. 7 स्टार लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. आई गावदेवी कात्रप आणि आई गावदेवी नक्कीच आंबेशिव या 2 टीम मध्ये हा सामना सुरू आहे. आई गावदेवीचा आशीर्वाद या दोन्ही टीम वरती आहे. चला, बाउंड्री सेफ आहे. मिळतील या चेंडूवरती एकूण धावा 3. धावसंख्या आहे 5. गोलंदाज तेजस. ऑन साइडला फ्लिक केलंय, गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे, परंतु चेंडू थांबलेला आहे. मिळतील या चेंडूवरती एकूण धावा 2 आणि धावसंख्या आपण पाहू शकाल 2 ने पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती आहेत. लश ग्रीन आउटफील्ड आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचं हे ग्राउंड आपण पाहू शकाल या स्पर्धेसाठी उपलब्ध झालेला आहे. त्याबद्दल नक्कीच मयूर ग्रुप आणि आदरणीय मयूरजी पिसेकर आणि प्रतीकजी पिसेकर यांचं आयोजकांच्या वतीने मनापासून आभार, ज्यांनी हे मैदान आम्हाला उपलब्ध करून दिले या स्पर्धेसाठी. एकदम मिळत्या चेंडूवरती धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती आहेत. षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. 8 धावा धावफलकावरती. बॅटची कडा आणि शॉर्ट पॉइंटला फिल्डर आहे. सुरेख झेल पकडलेला आहे. फलंदाज झाले बाद विकेटचं बदन लागतोय. पहिला धक्का. अक्षय बॅक टू द पवेलियन.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे आई गावदेवी कात्रप या टीमची 1-8. दिवसापासून आपण ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. खरं अर्थानं मॅन ऑफ दी सिरीज, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर जे सर्व काही पॉइंट्स आहेत ते आपण 3 मॅच फक्त फक्त काउंट करणार आहोत. हे देखील नोंद घ्या. म्हणजे क्वालिफायर राऊंडच्या आतमध्ये ज्या 3 राऊंड्स फर्स्ट सेकंड थर्ड राऊंड होतील त्याच्यामध्ये ज्या धावा आणि विकेट्स आपण ते काउंट करणार आहोत हे देखील तुम्ही नोंद घ्या. प्रत्येक संघाने आम्ही पहिल्या दिवसापासून ही सूचना प्रत्येक टीम्स पर्यंत आम्ही पोहोचवली आहे हे देखील नोंद घ्या. येस, ओ टू कॉम्बॉक्स. त्याच दरम्यान आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती आमचे वालकू बोईर साहेब देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. या दादा आपण आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपली स्पर्धा आहे, घरची स्पर्धा आहे, त्यामुळे आपण देखील मुख्य व्यासपीठावरती होणं गरजेचं आहे. या आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे. वालकू बोईर साहेब आपलं देखील मनपूर्वक स्वागत. येस, बॅक टू क्रिकेट, बॅक टू कॉम्बॉक्स. यावीस बिगेट क्षेत्ररक्षक आहेत ते फक्त बनतील प्रेक्षक. फील्डर के मस्तक पे दस्तक देती हुई चेरन. डब्ल्यूची आणि अपील फेटाळलेली आहे पंचांनी. यस, बॅट कट आहे सांगत असताना मिळते 1 धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 15 धावा धावफलकावरती आहेत. चांगली सुरुवात झालेली आहे या मॅच मध्ये आई गावदेवी कात्रप या संघाची. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. स्क्रीन समोर फिल्डर येतील. 1 धाव झाली कंप्लीट. एकच धाव मिळत्या चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 16 धावा धावफलकावरती आहेत. इथून जो संघ जिंकेल तो संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल आणि मयूर ग्रुप बदलापूर या टीम समोर फाईट करेल. पुन्हा एकदा स्लाइस करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झालाय फेल. विकेटचं पतन.
ड्राईव्ह करताय, स्ट्रेट ड्राईव्ह आहे, डीप मधून फिल्डर येतील, त्याच्यावरती मिळते एक धाव, दुसरीचा प्रयत्न, धावबाची संधी आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील चेंडूवरती एकूण धावा 2 आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 20. चला सामना स्पीडअप करायचा आहे. फिल्डिंग लावून घ्या आपण. आपल्या व्यासपीठावरती आपण मान्यवर पाहू शकाल. त्या सर्व पाहुण्यांचं आपण करूया स्वागत या स्पर्धेमध्ये. आज अंतिम दिवस आहे. त्याच दरम्यान आपण पाहतोय आमचे भाऊजी सर्वांचे लाडके अश्विजी मसने साहेब देखील इथे उपस्थित झाले. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. सर्व पाहुण्यांचा आणि मान्यवरांचा पुनश्च एकदा आम्ही नक्कीच आभार व्यक्त करतोय. त्याच दरम्यान आपण पाहतोय दत्तात्रेयजी शिंदे साहेब देखील इथे उपस्थित झाले. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. शैलीजी बोराडे साहेब देखील इथे उपस्थित आहेत. नामांकित उद्योजक म्हणून नेहमीच ओळख राहिली या मान्यवरांची. आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय विशालजी खारीक साहेब देखील इथे उपस्थित आहेत. आणि नक्कीच त्यांची भोईर साहेब यांचे भाचे आहेत आणि त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. संपूर्ण मान्यवरांची पाहुणे मंडळी नक्कीच तुम्हाला पाहायला मिळते. खरं आता मुख्य व्यासपीठावरती आज अंतिम दिवस आहे, महत्वपूर्ण दिवस आहे आणि घरची स्पर्धा, हक्काची स्पर्धा, सन्मानाची स्पर्धा. त्यामुळे मुख्य व्यासपीठावरती देखील मान्यवर उपस्थित. थँक्यू सो मच. बॅक टू क्रिकेट, बॅक टू बॉक्स. थँक्यू सो मच अनुज. धावसंख्या आहे 2/21. अंतिम षटक. गोलंदाज मनोहर कडे एक्सपिरियन्स आहे. असं म्हटलं तर एक्सपिरियन्स इज गुड टीचर. अनुभव हा सर्वात मोठा गुरु असतो. तो अनुभव सिद्ध करावा लागेल या मॅच मध्ये, कारण की कात्रप संघाने सुरुवात खूप चांगली केली आहे. फुल टॉस. मिसटायमिंग आहे. झेलची शक्यता असेल आणि हा झेल पकडलेला आहे लॉंग ऑन सीमा रेषेवरती. नितीनने फलंदाज झाल्या बाद विकेटचं पतन. तो मॅच न्यू बॅट्समन आले दिनेश. 5व्या क्रमांकावरती दिनेश येतोय. ऑन साइडला खेळताय. डीप मध्ये फिल्डर आहे स्क्वेअर लेगला. एक धाव झाली कंप्लीट. एका हातामध्ये हा चेंडू अडवलेला आहे. फेकी देखील एकाच ऍक्शनने केली आणि तोपर्यंत मिळतील एकूण धावा 2. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 23 धावा. 3 चेंडू अजूनही शिल्लक या अंतिम षटकामधील. डावखोरी हाताचा फलंदाज दिनेश स्ट्राइक इनला आहे. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट होत नाहीये. त्याच्यावरती मिळते एक धाव 22च्या स्वरूपात. धावसंख्या आहे 24. 24 धावा धावफलकावरती. 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 24. ऑन साइडला पुल करतायत. डीप मध्ये फिल्डर आहेत उपस्थित. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हा चेंडू फील्ड होतोय. त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल 25. 25 धावा धावफलकावरती.
अंतिम षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतात मनोहर. एक्सपिरियन्स आहे आणि तो अनुभव पूर्णपणे पणाला लावलेला आहे. या षटकामध्ये 5 चेंडू फेकलेत, अवघ्या 5 धावा खर्च करतोय. त्यामध्ये 1 धाव बाईची आहे, 1 विकेट देखील मिळवली आहे या षटकामध्ये. ऑन साइडला लॉफ करताय क्षेत्ररक्षक आहेत आणि हा झेल पकडलेला आहे. शेवटच्या बॉलवरती विकेट आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 25. 25 आणि 26 धावांचं टार्गेट या सामन्यामध्ये कात्रप संघाने सेट केलेला आहे. आई गावदेवी आंबेशिव या संघासमोर 18 चेंडू बनवायच्या धावा या मॅच मध्ये 26. बॅट्समन देखील पाठवा, आंबेशिव टीम बॅट्समन पाठवा आपले नितीन, कारण की यानंतर 5 सामने खेळवायचे आहेत. चला स्पीड अप करणं फार गरजेचं आहे, कारण की अजून आपल्याला 5 मॅचेस कंप्लीट करायचे आहेत. बघा वेळ घेऊ नका, कारण की याच्यानंतर आपण पाहिलं तर क्वालिफायरच्या ज्या मॅचेस आहेत त्या सर्व 2-2 ओव्हरच्या आहेत. हे देखील नोंद तुम्ही घ्या. विनंती आहे वेळ घेऊ नका, स्पीड अप करणं देखील तितकंच गरजेचं आहे, कारण की भरपूर मॅचेस कव्हर करायचे आहेत. चला बॅट्समन लगेच पाठवा प्लीज. बघा विनंती आहे टीम अंबेशिव संघ, लगेच बॅट्समन पाठवायचे आहेत आपण. ऑन स्क्रीन आपले दोन्ही ऑफिशियल अंपायर तुम्हाला जरूर पाहायला मिळतात, ते देखील आढावा घेतात या स्पर्धेचा. म्हणजे सनी भोईर सर आणि योगीराज महाराज बुटेरे सर तुम्हाला पाहायला जरूर मिळतील ऑन स्क्रीन. ऑफिशियल अंपायर नेहमी सातत्याने ओळख राहिली आणि जरूर चर्चा करतात. काहीतरी आपण पाहतो खेळताना मैदानाबद्दल, क्रिकेटबद्दल चर्चा. एका बाजूला कुळगाव छत्रपतीची रन मशीन म्हणून सनी भोईर यांना नक्कीच ओळखला जातो, दुसऱ्या बाजूला पोईची रन मशीन. चला वेळ घेऊ नका, चला बॅट्समन आपण या लगेच अंबेशिव संघ. चला स्पीडअप करणं देखील फार गरजेचं आहे. चला मॅचला आपण सुरुवात करतोय आणि जाऊया पुनश्च एकदा कॉम्बॉक्स मध्ये. तिथे पुनश्च एकदा आवाज मला नक्कीच ऐकायला मिळेल. अर्थातच स्वर्गीय रतनबुवा चषकामध्ये त्यांनी सातत्याने 2 वर्ष उत्कृष्ट समालोचक केला आणि त्याच दरम्यान कल्याण डोंबिवलीचा एक बुलंद आवाज अर्थातच रोशन संते सरांचे ते. ओट यू, थँक्यू सो मच, धन्यवाद. थँक्यू सो मच अनुजजी मोरे सर, थँक्यू सो मच राहुलजी चव्हाण सर. यांचा आवाज आपण ऐकतोय आजच्या या दिवसामध्ये. अंतिम दिवस आहे या स्पर्धेमधील. क्रिकेटचा दैदिप्यमान 16 उत्कंठा लागली आहे, कारण की ही बाईक पहिला क्रमांक कोण मिळवणार आहे. टॉप 5 संघ कोणता असेल यासाठी देखील उत्सुकता लागलेली आहे. मयूर ग्रुप संघ देखील वाट पाहतोय की कोणता संघ येईल त्यांच्यासाठी, त्यांच्या समोर खेळण्यासाठी. नक्कीच एका बाजूला आंबेशिव संघ जो संघ खेळतोय, प्रशांतजी राऊत पुरस्कर्ते आहेत. पियुष 11 आई गावदेवी आंबेशिव या नावाने हा संघ खेळतोय, ज्या संघासमोर 26 धावांचं टार्गेट आहे. सलामीची जोडी आपण पाहू शकाल, वैभव आणि आकाश ही जोडी आहे. आणि गोलंदाजी मार्क वरती आपण पाहू शकाल या पहिल्या षटकामध्ये विकास.
चला सामना सुरू करायचा आहे. पंचांना विनंती असेल विकास या पहिल्या षटकामध्ये ड्राईव्ह करतायत. मिडॉनला फिल्डर आहेत, धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. पहिल्या चेंडूला डॉट बॉल थांबवलंय वैभवने आकाशला. 26 धाव बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. 3 षटकांमध्ये पहिल्या चेंडूला डॉट बॉलने सुरुवात केली आहे. राईट मोर द विकेटने विकास. फुल टॉस इनफिल्डच्या वरून मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू फार वेगाने ट्रॅव्हल होतोय. फिल्डर येतील तोपर्यंत या 2 धाव मिळतात. बॅकअप साठी फिल्डर आहेत. 2च धाव मिळतील चेंडूवरती. धावसंख्या आपण पाहू शकाल 2. या 2 धावांनी श्री गणेश होतोय. पियुष 11 आई गावदेवी आंबेशिव या टीमची धावसंख्या आहे बिनबाद 2. क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या वाक्याच्या बाहेर. लॉंग बिग वे माइटी ड्यूज मॅक्सिमम इट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या दरम्यान उद्योजक संजयजी पवार यांचं आगमन झाले. विनंती आपण मंचावरती यावं. आपलं मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. धावसंख्या 6 ने पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती. ही ताकद आहे वैभव यांची. क्रॉस बॅटे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आलाय हा डॉट बॉल. आंबेशू टीमच्या कोणत्याही बॅटरनं सलग 3 बॉल 3 षटकार मारले तर शिवराम फार्मचे ओनर शैलेजी बोराडे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज देऊन त्यांना सन्मानित करण्यात येईल. फुल टॉस त्याला पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. सीमा पार चौकार. मॅच धावसंख्या आहे 12. स्वीप करण्याचा प्रयत्न आणि अंतिम चेंडू आलाय डॉट. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 12 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 14 या मॅच मध्ये. पियुष 11 आई गावदेवी आंबेशिव या संघाला. बारा चेंडू आणि बनवायच्या धावा 14 या मॅच मध्ये. पियुष 11 गावदेवी आंबेशिव प्रशांतजी राऊत साहेबांचा संघ आहे पुरस्कर्ते या टीमचे. त्यांच्या मुलाच्या नावाने हा संघ खेळतोय. पियुष 11 आई गावदेवी आंबेशिव या संघासमोर समीकरण सोपं झालेलं आहे कारण की 12 चेंडू आणि 14 ची गरज. गोलंदाजी मार्क वरती अक्षय कॅप्टन आहेत. आई गावदेवी कात्रप या संघाचे. बॅकफुटला गेले पंच करतायत. सॉफ्ट हँडने खेळतायत. डीप मध्ये फिल्डर आहेत उपस्थित. त्याच्यावरती मिळतील एकूण धावा 2 कारण की आकाश आणि वैभवीला माहिती आहे इथून सामना सिंगल डबलने देखील आम्ही सहज जिंकू शकतो. हा आत्मविश्वास आहे नक्कीच आकाश आणि वैभवला. आणि 2 धाव मिळतात या चेंडूवरती. चेंडू शिल्लक आहेत 11 बनवायच्या धाव 12 या मॅच मध्ये. जवळ जवळ रनबॉल इक्वेशन आहे. हाफ ट्रॅकर बॅकपुल लावून टॅप करण्याचा प्रयत्न. 1 धाव झाली कंप्लीट आणि एकच धाव मिळते चेंडूवरती. चपराक लगावली या चेंडूवरती बॅट्समन आकाशने. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 15. 10 चेंडू आणि 11 ची गरज आहे या मॅच मध्ये. हा सामना जिंकण्यासाठी पियुष 11 आई गावदेवी आंबेशिव या संघाला.
10 चेंडू 11ची गरज. मधून चेंडू चाललाय गोलीच्या वेगाने सीमारेषेच्या बाहेर. चौकार. हा चेंडू आणि 3ची गरज आहे या मॅच मध्ये. सॉफ्ट टेक्निकल टॅच क्षेत्ररक्षक आहेत आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 24. जिंकण्यासाठी 2 धावांची गरज आहे. 5 चेंडू शिल्लक. बनवायच्या धावा 2 या मॅच मध्ये. पियुष 11 आई गावदेवी आंबेशिव या टीमला. आई गावदेवी आंबेशिव या संघाने या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केलेली आहे. वर्चस्व निर्माण केलंय. 2 धावा दूर आहे विजयापासून. क्षेत्ररक्षक आहेत. स्कोर लेवल जिंकण्यासाठी 1 धावेची गरज. चेसिंग कंपल्सरी आहे त्यामुळे कंपल्सरी 1 धाव ही बनवावीच लागेल. 4 चेंडू 1 धावेची गरज. फुल टॉस चेंडू आणि विजयाची ही धाव येते. सामना होतोय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे. प्रशांत राऊत पुरस्कृत पियुष 11 आई गावदेवी आंबेशिव या संघाने सलगचा 2रा विजय मिळवलेला आहे. अभिनंदन आंबेशिव संघाचं. चला दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी टॉस करूया. सामना सुरू करूया आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे मनोहर, ज्याने 2 विकेट घेतले आणि धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 5. त्यामध्ये